पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 24 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 24. प्रेषितांची कृत्ये अध्याय 24. फेलिक्स सुभेदारासमोर पौलाची चौकशी. फेलिक्स सुभेदारासमोर पौलाची चौकशी. 5 दिवसानंतर प्रमुख याजक हनन्या, काही वडील मंडळ आणि तिर्तुल्ल नामे कोणी एक वकील यास घेऊन खाली आला आणि त्यांनी सुभेदाराला पौलाविरुद्ध मजकूर कळविला. त्याला बोलविल्यावर तिर्तुल्य त्याचवर दोषारोप करू लागला. तो येणेप्रमाणे, नामदार फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हास फार स्वस्थता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणाने या राष्ट्रात सुधारणा होत आहे. यास्तव तिचा आम्ही पूर्ण कृतज्ञतेने सर्व प्रकारे व सर्वत्र आदर करतो. तरी आपला अधिक खोळंबा करू नये म्हणून विनंती करतो की मेहरबानीने आमचे थोडक्यात ऐकावे. हा माणूस केवळ पिडा असा आम्हाला आढळला आहे आणि जगातल्या सर्व यहुदी लोकांत बंड उडविणारा असून नासुरी लोकांच्या पंथाचा पुढारी आहे. ह्याने मंदिरही विटाळण्याचा प्रयत्न केला. त्याला आम्ही धरले व आमच्या नियमशास्त्राप्रमाणे याचा न्याय ठरविण्यास पाहत होतो. पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने याला आमच्या हातातून काढून नेले आणि याच्या वाद्यास आपणाकडे येण्याची विनंती केली. याची आपण चौकशी कराल तर ज्या गोष्टीचा दोषारोप आम्ही त्याचवर करतो त्याविषयी त्याचकडूनच आपल्याला समजेल. तेव्हा या गोष्टी अशाच आहेत असे बोलून यहुद्यांनीही पुष्टीकरण केले. मग सुभेदाराने बोलण्यास खुणाविल्यावर पौलाने उत्तर दिले, आपण बहुत वर्षे या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे, म्हणून मी आपल्या गोष्टीविषयी संतोषाने प्रत्युत्तर देतो. आपणास सहज समजेल की मला यरुशलेमात भजन करावयास जाऊन अजून 12 पेक्षा अधिक दिवस झाले नाहीत आणि मंदिरात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा लोकात बंडाळी माजविताना मी त्यास आढळलो नाही. ज्या गोष्टींचा दोषारोप ते मजवर आता करीत आहे त्या आपणापुढे त्यास साबित करता येत नाही. तरी इतके आपणाजवळ कबूल करतो की ज्या मार्गाला ते विपथ म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे आणि जे जे संदेश त्यांच्या लेखात आहे त्या सर्वावर विश्वास ठेवून मी आमच्या पूर्वजांच्या परमेश्वराची सेवा करतो आणि धार्मिकांचे व अधार्मिकांचेही पुन्हा उठणे होईल अशी जी ते आशा धरतात तीच आशा मी परमेश्वराकडे पाहून धरतो. यामुळे परमेश्वरासंबंधाने व मनुष्यासंबंधाने माझे मन सतत शुद्ध राखण्याचा मी प्रयत्न करतो. मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकात दानधर्म करावयास व अर्पणे वाहावयास आलो. ही करीत असता मी व्रतस्थ असता मंदिरात आढळलो. माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता, अगर दंगल होत नव्हता. तरी तेथे आशियाचे कित्येक यहुदी होते. त्यांचे माझ्याविरुद्ध काही होते तर त्यांनी आपणापुढे येऊन मजवर दोषारोप करावयाचा असता किंवा यांनी तरी सांगावे की मी धर्मसभेपुढे उभे राहिलो असता माझा कोणता अपराध यास दिसून आला. यांच्यामध्ये उभे राहून मेलेल्यांच्या पुन्हा उठण्याविषयी माझा न्याय आज तुम्हापुढे होत आहे. हे शब्द मी मोठ्याने बोललो. हा माझा उदार अपराध असला तर असेल. फेलिक्स खटल्याचे काम तहकूब करतो. फेलिक्स खटल्याचे काम तहकूब करतो. फेलिक्सला त्या मार्गाची चांगली माहिती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, लुसिया सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन. आणि त्याने जमादाराला हुकूम केला की याजवर रखवाली ठेवावी, तरी याला मोकळीक असावी आणि याच्या स्वकीयास
याची सेवा करण्याची मनाई नसावी. मग काही दिवसानंतर फेलिक्स आणि यहुदीन बायको द्रुसिल्ला हिच्यासहित आला व त्याने पौलाला बोलावून ख्रिस्त येशूवरील विश्वासाविषयी त्याचपासून ऐकून घेतले. तेव्हा धार्मिकता, इंद्रिय दमन व भावी न्याय याविषयी तो भाषण करीत असता फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, आता तू जा, संधी सापडली म्हणजे तुला बोलवीन. आणखी आपणास पौलाकडून द्रव्य मिळेल अशी आशाही त्याने धरली. यास्तव त्याला पुन्हा पुन्हा बोलावून आणून तो त्याच्याबरोबर संभाषण करीत असे. पुढे 2 वर्षानंतर फेलिक्सच्या जागेवर पुर्क्स फेस्त हा आला. तेव्हा यहुद्यांची मर्जी संपादनाच्या इच्छेने फेलिक्स पौलाला कैदेतच ठेवून गेला.